स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 23 जूनच्या भागात काव्य पहाटे उठून तिचा अभ्यास करत असते. तर तेव्हा पार्थच्या घोरण्यामुळे काव्याचा अभ्यास होत नाही आणि ती पार्थला उठवते. दुसरीकडे मालिनी आणि नंदिनी किचन मध्ये बोलत असतात. तेव्हा नंदिनीला शांत पाहून काही झालंय का असं मालिनी नंदिनीला विचारते. दुसरीकडे मिथुन काका जीवाची समजूत काढत असतात. काव्याला विसरून पुढे जा असं मिथुन काका जीवाला सांगतात. तर मला थोडा वेळ द्या. तुम्हा सर्वांना काव्याचं आणि नंदिनीचं दुःख दिसतंय, पण मला होणारा त्रास तुम्हाला कोणालाच दिसत नाहीये. 1 वर्षाचं प्रेम असं एका महिन्यात मी कसं विसरू? काव्यापेक्षा नंदिनीचं माझ्यावर जास्त प्रेम आहे हे दिसतंय मला, आणि म्हणून मी तिच्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत असं जीवा मिथुन काकांना सांगतो. तरी मिथुन काका जीवाची समजूत काढून तिथून निघून जातात. तिकडे मिथुन काका आणि मालिनी नाश्ता करत असतात. तेव्हाच रम्या तिथे येते आणि पार्थ आल्यावर ऑफिससाठी निघायचंय असं म्हणते. तेव्हा काव्या तिथे येते आणि पार्थ आज ऑफिसला येणार नाहीयेत असं म्हणते. काव्याला इतक्या सकाळी उठलेलं बघताच आपला प्लॅन फसला म्हणून रम्याला राग येतो. मालिकेच्या आगामी भागात नंदिनी जीवाला म्हणते की तुम्ही मला एकदा सांगा की तुम्हाला डिवोर्स हवाय, तर मी स्वतः तुम्हाला डिवोर्स देईन आणि तुमच्या आणि त्या मिस केच्या डोक्यावर अक्षता टाकायला येईन. तेव्हा आता नंदिनी खरंच जीवाला डिवोर्स देईल का? जीवा खरंच नंदिनीला काव्याबद्दल सांगेल का? मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.